दादा, मला माहिती तुमच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे आणि म्हणूनच जेव्हा मला बोलला तेव्हा मी निमूटपणे ऐकून घेतलं. एकदाही उलट उत्तर दिलं नाही तुम्हाला. पण जर माझ्या मुलांच्या विरोधात काही बोलायला जाल तर मात्र मी ऐकून घेणार नाही. आणि आम्हीही तुम्हाला ऐकवल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्यामुळे आम्ही खूप अपमान सहन केला. तुमच्या मुलांची लग्न होताना आमचा तळतळाट लागेल. त्यांना कधी सुख लाभणार नाही, लक्षात ठेवा तू. अशा काय बघताय? खरं बोललो म्हणून आश्चर्य वाटलं. तुमच्या मुलीचं काय झालं बघितलं तुम्ही? बिचारी नशीब तिचं फुटक. कारण तुमच्या चुकीची शिक्षा तुमच्या मुलांना भोगावी लागते. आणि माझा शाप आहे तुमच्या मुलाला. शाप द्यायचा? माझ्या मुलांना शाप द्यायचा? द्या, खुशाल द्या. मी पण बघते तुमच्या शापामुळे माझ्या मुलांना काय होतं ते. कारण लक्षात ठेवा दादा, तुमच्या शापाच्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये मी उभी आहे. माझ्या मुलांची आई, त्यांची आई खंबीरपणे उभी आहे. कुठल्याही शापापेक्षा आईचा आशीर्वाद खूप मोठा असतो दादा. तो आशीर्वाद मुलांना कुठल्याही संकटापासून वाचवू शकतो. आणि राहिला प्रश्न माझ्या भावनाचा, तर ती लवकरच लग्न करून एका चांगल्या घरात जाण. ती सौभाग्यवती होण्यासाठी आता काही घटकाच उरले. हा शब्द आहे का आईचा? आणि आईच्या शब्दाला आव्हान देण्याची चूक करू नका. चल लक्ष्मी, शांत. बऱ्याच वर्षांनी आपल्या गावात हा उत्सव होतोय आणि आमच्यामुळे या उत्सवाची सुरुवात चुकीच्या पद्धतीने झाली. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सावली या दिशा आई मला सांगत होती की आजचा दिवस खूप पवित्र आहे. आजच्या दिवशी तुम्ही देवी आईकडे कुठली इच्छा बोलून दाखवलीत ना, तर तुमची इच्छा देवी आई नक्की पूर्ण करते. आजवर तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं होतं की तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी आणि तुमच्या होणाऱ्या बायकोसाठी देवी आईकडे आशीर्वाद मागा. देवा, जिला पाहून मला आकाशात उडल्यासारखं वाटेल. पावसाळा नसतानाही माझ्या अंगावर पाऊस पडेल. कानात सनईचे सूर लग्नाची मंगलाष्टक वाजतील असं स्वप्न मी पाहिलं होतं. ते आज भावना मॅडम ते विसरलायस का तू? अरे मग का वागतोय तसा माझ्याशी?
I'm thankful, जानू. तू फक्त माझी आहेस. तू या जगातली सगळ्यात सुंदर बायको आहेस. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू माझी प्रेरणा आहेस. मी माझ्या मनातलं नीट सांगू शकलो असतो तर आज जानू कायमची माझी झाली असते. तू फक्त माझी आहे जानू, आणि मला तुला कधीच कोणासोबतही शेअर करायचं नाहीये. नॉट इवन विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स.